मुख्यमंत्र्यांनी काल रात्री सन्माननीय नाना कदमांना माझ्यासमोरच शब्द दिलेला आहे, त्यांना महामंडळ देण्यात येईल आणि पुढच्या काळामध्ये MLCचा देखील त्यांना शब्द त्यांनी दिलेला आहे। क्रिश माडिक साहेबांना देखील आज त्यांचं एकंदरीत वलय जर पाहिलं तर फार मोठं या कोल्हापुरात मी म्हणणार नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं चांगलं वलय त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आहे। त्यांना देखील काम करण्याची मोठी संधी आहे। महायुतीच्या कामाच्या निमित्तानं त्यांना देखील ताकद देण्याचं त्यांनी या ठिकाणी कबूल केलेलं आहे। होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी संपूर्ण राज्यामध्ये सर्वांचं एकमत करून उमेदवार घोषित करावे, त्यांना कुठला धोका व्हायला नको किंवा कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी बंडखोरी व्हायला नको अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं या कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये मी स्वतः, सत्यजित कदम, कृष्णराज महाडिक हे तिन्ही ताकदीचे उमेदवार आम्ही तिघांनी उमेदवारी मागितली होती आणि यामध्ये निर्णय घेत असताना काल रात्री आमची वर्षामध्ये बैठक झाली आणि त्या ठिकाणी कोल्हापूर उत्तरची उमेदवारीची जबाबदारी धनुष्यबाण चिन्हावर माझं नाव त्या ठिकाणी त्यांनी अंतिम केलं आणि त्याचबरोबर महत्त्वाचा विषय म्हणजे सत्यजित नाना कदम आणि कृष्णराज महाडिक यांना पुढच्या काळामध्ये ताकद देण्याचं त्या ठिकाणी त्यांनी वचन दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीची आज अत्यंत चांगली घोडदौड सुरू आहे। विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्यातील मतदार हे परत एकदा महायुतीला निवडून आणण्याच्या मनस्थितीत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील तशीच परिस्थिती आहे आणि म्हणून एकंदरीत आम्ही महायुतीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी सन्माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब या ठिकाणी आहेत, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव आहेत, सरचिटणीस महेशजी जाधव आहेत, राहुलजी चिकोडे आहेत, त्यात आदिल फरास आहेत, सन्माननीय नाना कदमांचं या ठिकाणी मी जाहीर आभार व्यक्त करतो, सन्माननीय क्रिश माडिकांचं या ठिकाणी मी जाहीर आभार व्यक्त करतो की त्या दोघांनी देखील मला या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका ठेवलेली आहे। आमचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे सुजित भाऊ चव्हाण आहेत, नंदकुमार मोरे अण्णा, सन्माननीय पोतनी साहेब या ठिकाणी सर्वच मान्यवर उपस्थित आहेत आणि म्हणून या ठिकाणी सर्वांची भूमिका एकच आहे की महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि त्यासाठी राज्यातल्या नेत्यांनी जी भूमिका घेतली आहे ती आम्ही जिल्ह्यातल्या नेत्यांनी देखील भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून आज जिल्ह्यामधले 10 महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी या ठिकाणी खासदार धनंजय महाडिक साहेब आहेत, खासदार आमचे धैर्यशील माने साहेब आहेत, त्याचबरोबर माजी खासदार संजय मंडलिक आहेत, यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील आपले नेते या ठिकाणी आहेत, हसनजी मुश्रीफ आहेत, या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तिन्ही पक्षाचे आहेत आणि इतर मित्र पक्षांचे पदाधिकारी आहेत, या सर्वांना एकत्र करून या जिल्ह्याचे 10च्या 10 उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीनं आमचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे। खरं म्हणजे महायुतीमध्ये अत्यंत चांगलं विश्वासाचं आणि कोऑर्डिनेशन देखील आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे 10च्या 10 उमेदवार निवडून येतील। आता तर सुरुवात झालेली आहे। आता आमचे नेते या ठिकाणी खासदार धनंजय महाडिक साहेब आहेत, सुजित चव्हाण आहेत, भाजपाचे आमचे महेश जाधव आहेत, सर्वच मंडळी आहेत, आदिल फरास आहेत, नाना कदम आहेत, क्रिश माडिक आहेत, यांच्या माध्यमातून अनेक आता कालच आमची तिथं चर्चा झाली, अनेक लोकांचे फोन देखील आले की बाबा हे जे काही घडले ते चुकीचं आहे आणि आमच्याबरोबर त्यांची यायची तयारी आहे। आता तर नुसती निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे हे वातावरण चांगलं असलेलं आपल्याला दिसेल। फक्त माझी एवढीच इच्छा आहे की निवडणुकीच्या प्रोसेस किंवा प्रक्रियेला काहीतरी टीका टिप्पणीला मर्यादा असाव्या आणि ती आम्ही पाळण्याचा प्रयत्न करू। हे एक लोकशाहीमधलं एक वेगळं आपण त्याला उत्साहाचं वातावरण म्हणू की त्यामध्ये काही प्रकारे काही बोलणं, एकमेकावर टीका करणं हे कुठेतरी लोकशाहीला घातक झालेलं आहे। मी आज आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांना आवाहन करतो की कुठेतरी एक ताळतंत्र असावा, विकासावर बोलावं, टीका जरूर कराव्यात पण त्या योग्यरित्या असाव्यात आणि म्हणून हे लोकशाहीचं जे काही उत्साहाचं वातावरण आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं कसं पार पाडता येईल तेवढं सर्वांनी पाहावं। रात्री उशिरा गेल्या अनेक दिवस
प्रलंबित असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा निर्णय झाला। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून सन्माननीय राजेश क्षीरसागर यांच्या नावावर एकमत झालं आणि त्यांच्या नावाची घोषणा झाली। मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो। कालच काँग्रेसची सुद्धा यादी तिसरी जाहीर झाली आणि त्यामध्ये कोल्हापूर उत्तरचे एक उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि काल काँग्रेसचे उत्तरचे उमेदवारांचं नाव घोषित झाल्याच राजेश क्षीरसागर यांनी गुलाल लावायला हरकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक कारणं आहेत, सगळी कारणं सांगण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु राजेश क्षीरसागरांना उमेदवारी का मिळाली? कारण ते शिवसेनेचे एकनिष्ठ नेते आहेत। एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर अडचणीच्या काळामध्ये ते त्यांच्यासोबत राहिले, प्रामाणिकपणानं राहिले, त्यांच्या सगळ्या घडामोडीमध्ये सोबत राहिले, म्हणून त्यांचा विचार झाला, त्यांना उमेदवारी मिळाली। परंतु ज्या पद्धतीनं काँग्रेसचा उमेदवार आज लादला गेलेला आहे कोल्हापूर शहरावर, त्याच्यामुळं काँग्रेसचे अनेक निष्ठावंत, ज्याचा उल्लेख राजेशजींनी केला, हे आता नाराज झालेले आहेत आणि हे सगळे या निवडणुकीमध्ये ज्यांनी त्यांच्यावर हा निर्णय लादलाय त्यांच्यावर निश्चितपणानं वचपा काढतील याची मला खात्री आहे। तुम्ही बघा, फक्त या उत्तरमध्येच नाही तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा सुपडा साफ होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। महायुतीचे आत्तापर्यंत 8 उमेदवार घोषित झालेले आहेत। 8 उमेदवार आमचे महायुतीचे जिंकणार यामध्ये कोणतीही शंका मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही, कारण जिल्ह्यातील सर्व प्रमुख शक्ती, ताकदी माननीय मुश्रीफ साहेब आहेत, माननीय महादेवरावजी माडिक साहेब आहेत, माननीय विनय कोरे साहेब आहेत, आवाडे साहेब आहेत, हाळवणकर साहेब आहेत, माजी खासदार मंडलिक साहेब, विद्यमान खासदार धैर्यशील माने, मी स्वतः धनंजय माडिक आणि आमची सगळी असंख्य या तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणाने उभे राहत आहेत आणि त्यामुळं 1-2 उमेदवार आज राहिलेले ते घोषित होतीलच आणि यानंतर 20 तारखेनंतर आपल्याला महायुतीचे 10च्या 10 उमेदवार कोल्हापूरचे निवडून येतील हे आपल्याला पाहायला मिळेल। ज्याचा उल्लेख राजेशजींनी केला, या निवडणुकीमध्ये सत्यजित कदम हे उमेदवारी मागत होते, क्रिश माडिक हे आग्रही होते। खरं म्हणजे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की ह्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ही जागा लढवलेली होती आणि 80,000 मतं आपण घेतलेली होती, त्यामुळे आमचा स्वाभाविक आग्रह होता की जागा भाजपला मिळावी आणि त्याच्यासाठी क्रिश माडिक प्रयत्नशील होते। 4-5 दिवसापूर्वी मला समजलं, तरी पण कृष्णाची एक थोडीशी अपेक्षा होती आणि म्हणून काल ते स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांना भेटल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की ही जागा शिवसेनेकडेच आहे आणि एका भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान भाजपच्या खासदाराच्या मुलानं वेगळ्या पक्षाचा विचार केला नाही पाहिजे, हा एवढा समजणे एवढा तो सुज्ञ आहे आणि म्हणून त्यांनी काल सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना स्वतः जाऊन सांगितले की मी या निवडणुकीमध्ये आता प्रक्रियामध्ये सहभागी होत नाही, कारण ही जागा भाजपला सुटत नाही। अनेक पेपरला काय बातम्या आल्यात की माघार घेतली, माघार वगैरे काय नाही आणि नाराज व्हायचंही काही कारण नाही, कारण आम्ही मित्र आहोत, आम्ही सगळे एक दिलानं काम करतोय, पूर्वी करत आलेलो आणि पुढे करणार आहोत। आज आमच्यासमोर राजेश क्षीरसागरांना ताकदीनं निवडून आणणं हा आमच्या सगळ्यांचा उद्देश असणार आहे। नाना कदमांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की काल त्यांची रात्री उशिरा चर्चा झाली, त्यांना महामंडळ देणार आहेत, त्यांना विधान परिषद देणार आहेत। कृष्णाच्या बाबतीत काय सीएम आपल्याशी पण बोलले, काल बोलले, माझ्याशी बोलले। कृष्णाचं काय पुनर्वसन करायची आवश्यकता नाही, तो ऑलरेडी आणि तो नाराजही नाही। मला आता येताना एखादा प्रश्न विचारला, नाराज आहे का? मी त्याला काल संध्याकाळी सांगितले तू 2029ची तयारी सुरू कर म्हणून कालच सांगितलेलं आहे। त्यामुळे नाराज व्हायचं कारण हे माडिकांच्यात नाराजी वगैरे अशी काही नसती, तो सुज्ञ आहे। राजेशजींनी सांगितल्याप्रमाणे त्याची पॉप्युलॅरिटी चांगली आहे, लोकमतामध्ये आहेत आणि सगळे तिन्ही नेते, नानांनी अनेक या गेल्या 3-4 वर्षामध्ये प्रचंड काम या शहरामध्ये केलेलं आहे, विकास कामं केलेले आहेत। राजेश क्षीरसागरांसारखा एक अनुभवी नेता आज उमेदवार म्हणून मिळाला, ज्यांनी कोल्हापूरला इतिहासात एवढा निधी मिळाला नव्हता, एवढा निधी या अलीकडच्या काळामध्ये म्हणजे वर्षा 6 महिन्यामध्ये अनेक प्रकल्प ज्याची मागणी होती ते पूर्ण केलेले आहेत। कन्व्हेन्शन सेंटर ते आणतायत, पुराचं कामाचं नियोजन ते करतायत, केशवरावसाठी निधी आणलेला, म्हणजे अनेक प्रकारे आता त्यांनी रंकाळाचं सुशोभीकरण झालेलं आहे। अनेक प्रकारे त्यांनी कोल्हापूरच्या जनतेवर
छाप पडेल अशा पद्धतीचं काम केलेलं आहे आणि धनुष्यबाण या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचलित आहे. त्यामुळं पुन्हा एकदा धनुष्यबाण या विधानसभेमध्ये प्रचंड ताकदीनं मताधिक्यानं निवडून येण्यासाठी आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभे आहोत आणि काल उमेदवारी घोषित झाल्याच त्यांचा विजय निश्चित झालेला आहे हे मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मतदार आहेत त्यांना तुम्ही आता काय सांगणार आहे? काल त्यांची भावना होती की तुम्ही आमदार म्हणून शपथ घ्यावी आणि खूप लोकांनी तो डायलॉग सुद्धा म्हणून दाखवला, मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शपथ घेतो की आणि पुन्हा तुमचं नाव घेऊन शपथ घेतो की असं कालच्या सभेमध्ये झालं होतं. म्हणजे त्याची भावना खूप तीव्र होती. त्यांच्यात कशी समजूत करण्यात त्यांना काय सांगणार? निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची भावना ही तीव्र असते आणि काल अचानक मला मुंबईला बोलवल्यामुळं मी तो कार्यकर्त्यांचा मेळावा अटेंड करू शकलो नाही, ऑनलाईन अटेंड केला. महायुतीनं हा निर्णय घेतलेला आहे. माझे कार्यकर्ते समजावून काढण्याची सांगण्याची जबाबदारी माझी राहील आणि मला खात्री आहे की माझे कार्यकर्ते 100% महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं, आता साहेबांचं नाव घोषित झालं आहे आदरणीय क्षीरसागर साहेबांचं, यांच्या पाठीमागं ताकदीनं राहून आम्ही सगळे, मी आहे म्हटलं की माझे कार्यकर्ते, त्यामुळे कुठेही दुजाभाव राहणार नाही. आता आज ही प्रेसच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून हा मेसेज त्यांच्याकडे गेला की लगेच ऑलरेडी मी आल्यापासून सकाळपासून ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर बोलत आहे, भेटा येत आहेत आणि मला काय वाटत नाही, अडचण वाटत नाही की कार्यकर्ते कुठं काय अडचण करतील. थोड्या भावना असतात, एखाद दिवस जाईल पण लगेच ताकदीने सगळे कार्यकर्ते नक्की कामाला लागतील. तुमच्याकडे काँग्रेस सारखा पर्याय असू शकला असता पण तो स्वीकारला नाही, माझ्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून खरगे साहेब असतील आणि कोण बरेच नेत्यांची नावं घेऊन चुकीच्या पद्धतीनं जो मेसेज टाकला, ज्या माणसांनी हा मेसेज व्हायरल केला आहे त्यांना मला एक छोटीशी विनंती करायची आहे. आई अंबाबाई आपली कोल्हापुराची महालक्ष्मी एक शक्तिपीठापैकी 3.5 शक्तिपीठापैकी एक अंबाबाईचं मंदिर आहे. ज्याने हे केलं आहे त्याने तिथं जावावं आणि सांगावं. मी आई अंबाबाईच्या मंदिरमध्ये जाऊन सांगायला तयार आहे. मी कुठल्याही नेत्याच्या पायरी तर सोडाच, फोनवर किंवा त्या घरी किंवा तेजा पाठवलेल्या माणसाबरोबर मी कधीही बोललेलो नाही. माझ्या डोक्यात हा कसला विषयही नाही. करायचं असतं तर काय अवघड नव्हतं, पण त्याचा अनुभव मी 2014 साली घेतलेला आहे. त्यानंतर आपण एका ट्रॅकमध्ये आहे आणि मी ट्रॅक सोडण्याने मला बऱ्याच वेळा गुरुबाळ माळींचा पण फोन आलेला की बाबा तुम्ही नेमकं काय करणार आहे. ज्या माणसांनी चुकीच्या पद्धतीने हे बदनाम करून व्हायरल केलं आहे त्याला या अंबाबाई बघून घेणार नाही. तरी पण आज एकंदरीत जर पाहिलं तर CM साहेबांनी त्यांची चांगली दखल घेतलेली आहे. मी या ठिकाणी जाहीरपणे कबूल करतो की आम्ही तिन्ही उमेदवार अत्यंत ताकदीचे होतो. धनंजय माडिक साहेबांचं गेल्या अनेक वर्षातलं कार्य आहे. कृष्णराज स्वतः देखील स्ट्रॉंग आहेत. नाना कदम साहेबांनी देखील 2 निवडणुका लढवलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही सर्वजण बलाबल असलेले त्या ठिकाणी उमेदवार होतो. त्यामुळे त्यांचे कुठलीही इथनं पुढच्या काळामध्ये दोघांनाही मी बरोबर घेऊन जाणार आहे. त्यांना असं कधीही वाटणार नाही की आपण काहीतरी वेगळं आहे किंवा एक जरी आमदार आम्ही झालो तर त्यांना देखील वाटणार की मीच आमदार आहे. अशा पद्धतीचं आमचं कामकाज राहणार आहे. मला एकच आपल्याकडे मुद्दा मांडायचा होता. जे आमचे विरोधी उमेदवार काँग्रेस पक्षानं घोषित केलेले आहेत, मुन्नासाहेब, त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते असताना राजेश लाटकर हे 2-3 महिन्यापूर्वी मला वाटते काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली. खरं म्हणजे 2019ला आमदार चंद्रकांत जाधव यांची आमदारपदी निवड झाल्यानंतर त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि आम्ही सर्वांनी त्याग केला आणि त्यांच्या सौभाग्यवती श्रीमती जयश्री जाधव यांना निवडून आणलं. आणि काँग्रेसची संस्कृती अशी असल्यासारखं भासवलं जातं की महिलांचा मान सन्मान आम्ही करतो आणि मग आत्ता सध्या स्टँडिंग आमदार असताना त्यांचं तिकीट कापलं आणि बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली. याचा मी निषेध करतो आणि दुसरा निषेध एवढ्याकरता करतो की त्यांच्याकडं सचिन चव्हाण सारखा कार्यकर्ता होता, त्यांच्याकडे वसंतराव मुळीकांचा सारखा कार्यकर्ता होता, त्यांच्याकडं खांद्याला खांदा लावून नेहमी कार्य करणारा किंवा राबणारा शारंगधर देशमुख होता. अनेक कार्यकर्ते असताना त्यांनी या ठिकाणी बाहेरून आणलेल्या उक्त्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे देखील मतदार असतील, अधिक पदाधिकारी असतील, हे त्यांच्यावर नाराज आहेत आणि आम्ही त्या महिलेचा सन्मान न ठेवल्याबद्दल आम्ही महायुतीतर्फे त्यांचा निषेध करतो. मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब या तिघांनी मिळून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक हिरे हुडकून या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत, त्याच पद्धतीनं कोल्हापूर उत्तर विधानसभेमध्ये या ठिकाणी अतिशय मुरब्बी, ताकदवान
बलवान असा पद्धतीचा उमेदवार दिलेला, जे की पराभूत होऊन सुद्धा त्या पराभवाला न खचता या शहरासाठी गेले 5 वर्ष राबत राहिले, कष्ट घेत राहिले आणि या शहराला आजपर्यंत मिळाला नाही इतक्या मोठ्या पद्धतीनं निधी आणून दिला. आम्ही माननीय पालकमंत्री मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काय आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोल्हापूर शहरामध्ये आहे त्या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्यासाठी उत्तर असेल दक्षिण असेल या ठिकाणी जीवाचा रान करू आणि कोणत्याही पद्धतीनं हे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. खरं तर उत्तरचा विधानसभेचा उमेदवार माझा जुना मित्र आहे आणि त्यामुळं आम्हाला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. त्यामुळं मगाशी जे क्षीरसागर साहेब म्हणते की खालच्या पातळीवर जाऊन कुणी टीका टिप्पणी करू नये, कारण सगळ्यांच्या अंडी पिल्ली आमच्याकडे आहेत. जर कुणी चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी केली तर त्याला जशाच तसे उत्तर महायुतीकडून दिले जाणार. जुन्या मित्राला शुभेच्छा वगैरे दिल्या? त्यांना महापौर असताना 2दा शुभेच्छा दिल्या. 21 तारखेला देणार. 2दा दिल्या होत्या महापौरच्या वेळेला, नंदू मोरे आणि प्रकाश गवंडीच्या वेळेला. लढवण्यासाठी निश्चित झालेलं आहे. आणि जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाहीर केलं की आम्ही सर्वजण महायुतीमधले प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते हे त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहेत. खासदार धनंजय महाडिक साहेबांनी जसं सांगितलं की त्यांनी गेले अनेक वर्ष इथं खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. परत एकदा आज त्यांना उमेदवारी मिळून पुढचे विरोधकांना लक्षात घेऊन त्यांचा विजय निश्चित आहे हे जी मलासुद्धा खात्री आहे. मी स्वतः इथून पुढं 1 महिना किंवा जेवढे काही दिवस राहिले असतील मी स्वतः त्याच्या प्रचारामध्ये सहभागी होणार. माझी युवकांची टीम, महिला वर्ग जो माझ्यावरती मोठ्या प्रमाणात प्रेम करत आलेला आहे, हे सगळेजण त्यांच्या पाठीशी उभा राहणार, त्यांचा प्रचार करणार. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी प्रचाराला काही ठिकाणी जाणार आहे. आणि उमेदवारी संदर्भात पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की मी कुठल्याही बाबतीत नाराज अजिबात नाही आहे. मी जी उलटी बाजू चांगली अशी बघतोय की या संपूर्ण प्रक्रियेत मला शिकायला अनेक नवीन गोष्टी मिळाल्या, अनेक वरिष्ठ लेवलच्या नेतेमंडळांची संबंध जोडण्याची संधी मिळाली, मंत्री महोदयांशी संबंध जोडण्याची संधी मिळाली. आणि माझी दृष्टी ह्याच्यामध्ये अशी आहे की माझ्यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्र ओपन झालं आहे, जाऊन तिथं काम करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी आणि अनेक लोकांशी संबंध जोडण्यासाठी. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी माझ्या कामाची दखल घेतली, माझ्याबद्दल तर विचारपूस केली आणि मला बोलवून माझ्या कामाबद्दल माहितीसुद्धा घेतली. याबद्दल मला फार आनंद आहे. माझं वय अजून फक्त 26 आहे. येणाऱ्या काळात मी खूप मोठ्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये, माझे वडील जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये करतात तसं आणि महाराष्ट्रामध्ये माझा करण्याचा प्लॅन आहे. आणि येणाऱ्या काळात मी हे सगळं आपल्याला सक्षमपणे करून दाखवेन. राजकारणाचे अनेक डाव आता बघायला मिळायला लागलेत, अनुभवायला मिळायला लागलेत. आणि मला खात्री आहे जसं माझे आजोबा महादेवराव महाडिक साहेबांनी केलं, जसे माझे वडील खासदार धनंजय महाडिक साहेबांनी केलं, तसं मी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचं एक दिवस नेतृत्व करून दाखवणार. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तुमची काय चर्चा? जसं कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये खासदार साहेबांनी सांगितलं की वरिष्ठ लेवलला काही नेते मंडळींमध्ये माझ्या कामासंदर्भात चर्चा चालू होती आणि एक सहज भेट, त्या पाठीमागे काही हेतू नव्हता, साहेबांवर एक सहज भेट आपण घ्यावी आणि त्यांच्यावर ह्या गोष्टीवरती चर्चा केली. जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी मला विचारलं मी काय काम करतोय, कसं करतोय, किती वर्ष झालं करत आहे. आणि सहज मला त्यांच्यावर भेटायला मिळालं, त्यांच्याशी माझ्या कामासंदर्भात चर्चा करायला मिळाली. याचा मला फार आनंद आहे. आणि त्यांनी माझ्याकडनं सगळं ऐकून घेतलं, समजून घेतलं. हे मी खूप भाग्यवान समजतो स्वतः त्या बाबतीत. खरं तर तुमच्याकडे संविधानिक पद नसताना सुद्धा तुम्ही काही निधी खेचून आणला होता. सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असताना काही घटका पुढची वाटचाल तुमची असते? नाही, सामाजिक उपक्रम तर मी राबवतच राहीन. ते काय मी कुठल्याही हेतूने आजपर्यंत केलेलं नाही आहे. सुरुवात एकदम छोट्या स्केलला झाली होती, परंतु आज मी कोल्हापूरचे काही प्रश्न आहेत ते हाती घेण्याचं काम करत आहे. आणि खासदार साहेबांची एवढी मोठी राज्यात ताकद असल्यामुळं मला ह्या गोष्टींना बळसुद्धा चांगलं मिळत आहे. उद्या राजेश काकासुद्धा निवडून आल्यानंतर त्यांच्याकडं मोठ्या जबाबदाऱ्या येतील, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मी चांगल्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यासाठी काम करत राहणार. सीएम साहेबांसोबत तुमची चर्चा झाली त्यावेळेला तुमच्या पुनर्वसनाचा काय विषय आला काय समोर? पुनर्वसनाचं काय नाही, म्हणजे तसं काय तो योग्य शब्द नाही असं मला वाटते. मी
काम करत आलो आहे आणि करत राहणार. मी जसं सांगितलं आधी सुद्धा मी भरपूर वेळा बोललोय, मी कुठलाही उमेदवार हेतू- ही मागितली असती आणि हट्ट केला असता आणि दिली नसती तर पुनर्वसनाचा प्रश्न होता. मी तुम्हाला सांगितलं की पुनर्वसनाची माडिकाता गरज नाही. आमचं बरं चाललंय, आपलं आहे, परिस्थिती बरी आहे. अनेक नेते आमच्यासोबत आहेत, आमचे मित्र आमच्यासोबत आहेत, सगळे बघतात, हाताळतात. आता नवीन पिढीला उतरायला इच्छुक आणि होते ना? सर्वप्रथम इच्छुक होते पण हट्ट नव्हता. इच्छुक असतातच, इच्छुक बरेच होते आमच्याकडे. इच्छुक आहेत, हे बघा इथं सगळे राहुल आहेत, महेश आहेत, विजयराव, सगळे इच्छुक आहेत. इच्छुक असणं काय हे जिवंतपणाचं लक्षण आहे, इच्छुक असणं. आपण जे विचारलात सीएम साहेबांबरोबर असं उमेदवारीवरतीच चर्चा अशी हे झाली नव्हती. मी फडणवीस साहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा माझा आग्रह भाजपकडून हे करण्यासाठी होता. सीएम साहेबांबरोबर कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीबद्दल अशी काही चर्चा नाही झाली. 4-5 प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी साहेबांना त्याच्याबद्दल माहिती सांगितल्यानंतर त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केल्यावर आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यांनी त्याचं खूप कौतुक केलं. म्हणजे साहेबांचे निकटवर्ती आहे आणि म्हणून भेट होती. हट्ट आग्रह असं नव्हतं. भाडी कुटुंबामधलं कॉम्पिटेटिव्ह घराणं म्हणून स्वतः पाटील कॉम्पिटिशन कुणाशीच नव्हतं. ते मला ते कॉम्पिटिशन माझं कुणावर होतं असं मला वाटतच नाही. मी माझ्या पद्धतीने आजपर्यंत काम करत आलो आहे आणि मी जे काम करतोय या संपूर्ण प्रक्रियेमुळं माझं आज नाव इथं चर्चेत झालं, एवढंच. 2029ला अरे चला, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आहे. मी जिथं कुठं मला मतदारसंघ योग्य वाटेल तिथून मी काम करतो.